रमेश भाऊ वगैरे आहे ना, त्यांनी आमंत्रण दिला, पण मला थांबायची जागा आमचे परमश्री असणारे माझा लिंक जशी तुटला नाही. ते आमचे विठ्ठल पाटील म्हणा, भाऊ म्हणा, महाराज म्हणा, ती 17 नाते आहे आमचे. त्यांचं फोन मोबाईल संपर्क तुटला नाही. आणि यावर्षी पंढरपूरला कीर्तन होता, त्या कीर्तनामध्ये ते लोक आले, तिथं चर्चा झाली. त्या चर्चेमुळं महाराज ठिकाण आहे असं भगवंतांनी फिरून फिरून या ठिकाणी आणले. आणि आले ते आज आपल्याला आज 12वा दिवस आहे. काल आपल्या अनुष्ठानाचे 11 दिवस होऊन गेले, पण कुठे बी असं असते की द्वादशीलाच भंडारा होतोय, एकादशीला होत नाही असा नियम आहे. म्हणून काल ह्या ठिकाणी सुंदर प्रकारचं अभिषेक पूजा वगैरे समजे ग्रामवासी जे बी कार्यकर्ते लोक होते त्यांनी बी येऊन माल वगैरे समजे येऊन ह्या ठिकाणी काल अभिषेक वगैरे झाला, पूजा समजे व्यवस्थित झाला. आणि आज आपला 12वा भंडाराचा दिवस आहे. पण आता सर्वांनाच कल्पना आहे, इलेक्शन ओढात आणि धावाधावी आहे, सीजन बी आहे. तर काय नाही, मला एवढंच खूप गोड आहे, मला जास्त समाजाची गरज नाही, जास्त समाजाला दाबायसारखी माझी ताकद बी नाही. तुम्हाला माझी तकलीफ माहीत बी आहे. देवानं आता काय परिस्थिती बघितली की पण त्यानं परिस्थिती बी बघितलं आणि टिकून बी ठेवला. आता काय जास्त म्हणल्यावर हे म्हणल्यावर कुठं पळून जायची वेळ येईल, पण त्यानं दामटेलं नाही. ते आपलं काय आहे, एक तोत्र नाम दृढ धरी म्हणा हरीशी करू ना येईल तुझी. आपला दृढ निश्चय. तर काय मी म्हणलो काय करायचं ते कर, नाहीतर मला इतकी बी वस्तू कमी पडली नाही. तर तोंडातून शब्द निघाले ती वस्तू आली. आणि आमचे बहीण माय समजे एवढ्या थंडीमध्ये बी महाराजा सत्संग आहे का विचारा येऊ, म्हणजे किती भूक आहे सत्संग ऐकायची, किती तळमळ आहे. आणि या तळमळचीच गोष्ट आपल्याला म्हणजे गर्दीची गरज नाही, दर्दीची गरज आहे. गर्दी खूप असते, तुम्ही शिवरात्री म्हणाले ते गर्दीवाले असते, पण जो दर्दीवाले हे आहे, ज्याला थंडी नाही ऊन नाही, सत्संग सोहळा साधूवर प्रेम, लोक पळत येतात, त्याची गरज आहे. तर सर्वांनी आले, पण मी तुम्हाला तेवढी टेम देऊ शकतो. कधी काल ते बाबा विचारले, पण तरी मी म्हणलो मला दोन विचारले, म्हणलं माझी कंडिशन आज खूप खूप बेकार आहे, तुम्ही येऊच नका आता. इतर बाबाचे फोन आला, लिहू नका. तरी दिनेश मग 9 वाजेपर्यंत बसले, आम्ही चर्चा कर, माझ्या रूममध्ये बसले कवाला, दिनेश आम्ही बोलत बसलो. तर चांगला निघाला. तर पुढं आपल्याला दिवस आहे, पुढं शिवरात्रीचा कार्यक्रम, त्याचं मत आहे शिवरात्रीला येईल मी, आयतं राहते समजा, थोडं त्याच्यामध्ये स्टेज वगैरे वाढवायचा, तेव्हा माझ्यात बी एनर्जी राहील, समाज बी राहील. आता माझा सत्संग मी म्हणायचं काय, शावकारांनी तुम्हाला सांगितलं माझ्याबद्दल, स्वतः कधी सांगू बी नाही, लोक सांगावं माझा मुलगा चांगला आहे, माझा मुलगा चांगला आहे. लोकांना सांगलं तर अहंकार होते, लोक म्हणावं की काय सज्जन मुलगा आहे तुमचा, चांगला आहे, परमार्थिक चांगला आहे, नाही का. तसं आपली थोरवीपणी आपण दाखवायचं नाही, लोकांनी सांगावं. तसं शावकार माझ्यासोबत खूप, माझ्या गाडीमध्ये मी कुठे बी त्याला फोन केलं, तिकडे जायची चिवडा करायला की ते तयार राहतात. आणि शावकाराला मी बरेच ठिकाणी नेलो आहे. आणि त्यांची बी अशी एक भावना आहे, त्यांचं व्यवसाय जे आहे, त्यांचं व्यवसाय वगैरे त्यांनी मुलाबाळाला सोपवून देऊन त्यांनी एक असा कार्य करतोय की जे साधू संतांचे शब्द आहे, यांना हरिपाठ म्हणतात. हरिपाठ म्हटल्यानंतर सर्व साधकांना, ज्ञानी असो ज्यांना ज्ञान नसो त्यांना बी हरिपाठ असा उद्धार करणारा मौलीचं ज्ञानोबारांचा हरिपाठ आहे. आणि त्यांचं आपला आंध्रा तेलंगणा असल्यामुळं कुणाला वाचता येत नाही, कळत नाही, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, त्या हरिपाठाला तेलुगूमधून छापून दिलेलं आहे की सर्वांना यावं, आणि ते तुमच्या इकडे लई काम देते. म्हणून मी त्यांना आणखी जास्त छापायला लावतो आपल्या ह्याच्या वेळेस, शिवरात्रीच्या वेळेस. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठाचं कार्य तो करतोय. म्हणून जीवनामध्ये आपण आपल्या करता खूप करतो, आपण जगामध्ये आपल्या करताच करतो ना, लोक करता कोणी करते का. आपण सकाळी उठत असेल आपल्या करता, घर झाडतो आपण आपल्या करता, कचरा जाऊ नये, बैलाला चारतो बैलाला पोचतो कोणा करता, बैला करता नाही. मला सांगा ना, बैलाला चारा टाकतो ना
ते लोक म्हणतात बैला करता नाही, त्याला चारून खुराक देऊन मजबूत राहिल्यावर आबूत ओढत आपल्या करता. गायला कायला करता गो सेवा म्हणून म्हणते, चांगली गोष्ट आहे. गाय आपली देवी आहे, त्याची सेवा करतो. पण फरक पडते बघा, सांगतो तुम्हाला फरक. आता आपल्या घरी 4 गाय आहे, त्याच्यामध्ये 1 दुधाची आहे आणि 3 काय की अशा रिकाम आहे का? तुम्ही चारा करून जास्त टाकते, मला सांगा इमानदारी देवाच्या ठिकाणी. म्हणजे आपण सर्व जगातलं काही जरी करत असत आपल्या करता. देवाला पाया पडी पडलं तर कुणा करता? लोकांचं चांगलं होऊ दे म्हणणं हे पागल, मला चांगलं होऊ दे म्हणजे लेकरं चांगलं होऊ दे. मी म्हणतो म्हणजे दाट चांगली होऊ दे, मला 11 दिवस चांगलं राहू दे. म्हणजे त्याच्यावर या जगामध्ये सर्व लोक आपल्या स्वार्था करतात. आज जे नाम निशाण भरायला गेलं ते लोकांची सेवा करायला गेलं नाही. मा इमानदारीने सांगतो, ते सुद्धा त्याच्या करताच गेले. त्याच्या माग जे गेले ना ते बी त्याच्या करता गेले नाही, त्यांनी आपली आरती हाणायला गेले. बढ़िया.